वीणा, अगं कुठे गेलीयस? जेवायला वाढायचं सोडून कुठे उंडारायला गेलीये? वीणा, काय बनवलंय जेवायला? आमटी? मस्त वास येतोय, थंड आहे. आमटी बरोबर काय खायलाय? आमटी, भात. हा, भात आणि आमटी खातो. भात आणि आमटी. हा, पर्यंत भात वाढून घेऊया. भात, आमटी जास्त आहे, भात पण जास्त असायला पाहिजे. झाली गरम? मस्त सुगंध सुटलाय. तर एवढीशी आमटी ठेवून काय करायची? आता ही आमटी वाटीत घेतो. सॉलिड भूक लागली आहे. तिचा वास पण मस्त येतोय. आमटी कुठे गेली? संतोष दादा, तू ही आमटी का घेतलीस? का घेतली म्हणजे? भूक लागली होती. किचन मध्ये बघितलं तर फक्त आमटी आणि भात होता. ती काय मस्त झाली आहे, मस्त. वीणा पण नाही रे इकडे, म्हणून मलाच घ्यावं लागलं. तू जेवणार आहेस? तू जेवायला पाहिजे होतस. भरलंच पोट. आमटी एवढी चांगली झाली आहे ना, त्या नादात मी जास्तच भात वाढून घेतला, कालवला पण. आता काय करावं बरं? काय करू, याचं जाणार नाही. बस झालं. एक मिनिट. हा? जाणार नाही म्हणजे आता याचं काय करणार आहेस? तोच विचार करतोय. झाडाला टाकून देतो. संतोष दादा, थांब. कोणीतरी बनवलेलं अन्न असं वाया घालवू नये, ओके? त्यामुळे तुला हे खावंच लागेल. खावंच लागेल म्हणजे? पोट भरलंय माझं. म्हणजे हे अन्न वाया गेलेलं मला चालणार नाही, त्यामुळे तुला हे खावं लागेल. प्लीज खा आता. अरे खरंच पोट भरलंय माझं, जाणार नाहीये मी. हे टाकून देतो. खा म्हणालो ना. बर बाबा, तुझ्या समाधानासाठी म्हणून, तुझ्यासाठी म्हणून 2 घास खा. हा, खातो मी, खातो. तू रागू नकोस. अरे खरंच नाही जाणार रे. बस झालं वगैरे काही नाही, संपवायचंय ते. संपव. हे बघ, मला हे अन्न वाया गेलेलं चालणार नाही, त्यामुळे तुला हे खावंच लागणार. म्हणजे मी भात खाल्ला तर तू पैसे देणार? आधी तुला हे संपवावं लागेल, त्यानंतर तुला पैसे मिळतील. ओके, ठीक आहे.
संपतो. थांब. त्या कोणाचा फोन येतोय? ऑफिस मधून आहे, जाऊ दे, नंतर करतो. तनु, काकू, पटकन ये, तनु आली आहे. ये. बस. आली? हा. बस. हळू. काय ग, काय म्हणाले डॉक्टर? मावशी जरा पाणी आणा. काकू, डॉक्टर असं म्हणाले की फार काही झालेलं नाहीये, पण या पायावर आता जास्त जोर देऊ नका, म्हणजे लवकर बरं होईल. बर. चला, बरं झालं. गुड दॅट यू आर ओके. एवढं टेन्शन आलं होतं आम्हाला, माहितीये. बाय द वे तनु, तू आज असायला हवं होतं, माहितीये का? तू आज जे काही मिस केलंयस ना. असं काय झालंय सई? ते विश्वाचे जे कलिग आहेत ना, ते आले होते. तू त्यांना भेटायला हवं होतंस. काय माणूस होता, एकदम मनस्वी. म्हणजे त्यांना बघून असं वाटलं की हे नवरा म्हणून जिच्या कोणाच्या नशिबात असतील ना, ती मुलगी किती लकी असेल. मला ना त्यांची पर्सनॅलिटीच फार आवडली. व्हेरी अनप्रेडिक्टेबल. आणि त्यांच्या वागण्या बोलण्यातून ना असं कळत होतं की झोकून देऊन प्रेम करणारे असतील ते. आणि हाईट, माहितीये, त्यांना तू केलेली आमटी एवढी आवडली की अख्खी कढई घेऊन गेले ते. हो ना, खूप कौतुक करत होते तुझ्या स्वयंपाकाचं. आणि मला असं जाणवलं ना की स्वयंपाकघरात काम करणाऱ्या प्रत्येकच स्त्रीबद्दल त्यांना प्रचंड आदर वाटतो. आजकाल असे पुरुष कुठे पाहायला मिळतात. हे पण खरंच तनू, तू असायला हवी होतीस आज. जरासाठी चुकामुक झाली तुझी. काकू, डॉक्टरांनी पेन किलर घ्यायला सांगितलेत. मी जाऊन घेते आणि जरा पडते, चालेल का? अगं चालेल म्हणजे काय विचारते? चालेलच, तू आरामच कर. काही कामाची गडबड करायची नाही. आणि तुला काय लागेल तर सईला सांग. सई, तू लक्ष ठेवा हिच्याकडे. मला ना अगं बाहेर जायचंय, साखरपुड्याची कामं आहेत, आमंत्रण आहेत. हां, पण आराम कर नक्की. मावशी, तिला आउट हाऊसला नेऊन सोडा. ये.